तर या 12 राशींमध्ये त्या प्रत्येक ग्रहाची मोमेंट ठरली आहे. आपण जर पाहिलं तर सगळ्यात फास्ट मुवमेंट करणारा कोणता ग्रह आहे तो चंद्र. तर तो 2-2.5 दिवसांनी प्रत्येक पुढच्या राशीमध्ये मुवमेंट करतो. तसं प्रत्येक ग्रहाचा एक कालावधी ठरलेला आहे. गुरु ग्रह पाहिला तर आपण तो 13 महिन्यांनंतर पुढच्या राशीमध्ये जातो, तेव्हा त्याची ती पोझिशन त्या राशीमध्ये फिक्स असते. शनी पाहिला तर शनी हा मंद गतीने चालतो, तो 2.5 वर्षांनंतर पुढे मुवमेंट करतो. तर म्हणून आपण जन्माची वेळ असेल, तो ग्रह कोणत्या राशीमध्ये आहे आणि एक लग्न पाहिलं जातं की जे लग्न 1.5-2 तासांनंतर चेंज होतं. तर त्यानुसार ते जे नंबर्स आपण पाहतो आपल्या कुंडलीमध्ये, ते नंबर्स डिफाईंड होतात की कुठलं लग्न आहे. वृषभ लग्न असेल तर 2 आकडा पहिल्या घरामध्ये येतो. जर मकर लग्न असेल तर 10 आकडा तिथे येतो. मग तिथून पुढे ते 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अच्छा. जर तिथे वृषभ लग्न असेल तर पहिला आकडा 2 येईल. 2, 3, 4, 5, 6, 7 असं 12. तर ह्या मग ते नंबर्स जातात. मग नंबर्स म्हणजे त्या राशी, आणि मग त्या राशीमध्ये असणारी ग्रहांची जी पोझिशन आहे त्या पद्धतीने त्या ग्रहांची मांडणी केली जाते. आणि त्या मांडणीनुसार त्याच्या भविष्यामध्ये काय गोष्टी घडतील याचं आपण एक गणित मांडू शकतो.